तर नोकरीमध्ये काही नाहीये. मी नोकरीचा बऱ्याच वेळा अर्थ सांगतो. नोकरी हा शब्द जर आपण फोडला, तर तो नो जर बाजूला काढला आणि करी बाजूला काढलं. बघा नो आणि करी. नो करियर ज्याच्यामध्ये बिलकुल करियर नाहीये, अशी म्हणजे नोकरी. आणि अशी नोकरी मी 20 वर्षानंतर ज्यावेळेस माझा 1,00,000 जवळपास ₹1,25,000 पगार होता आणि कटिंग होऊन वगैरे 1,00,000 माझ्या हातामध्ये यायचे आणि या निर्णयापर्यंत मी का पोहोचलो? हे पण मला तुम्हाला सांगायचंय. कारण हर्बल लाईफचं जे व्हिजन आहे, तर नक्कीच आपण म्हणतो, की हा समुद्र आहे आणि या समुद्रामध्ये आपण कशाने घ्यायचंय हे आपण ठरवायचंय. कारण नोकरीमध्ये खूप लिमिटेशन असतात. भरपूर टेन्शन असतं, त्रास असतो आणि आपले जे मंथली जे इन्क्रिमेंट असतात ते सर्वांना माहिती आहेत. आणि हार्बर लाईफमध्ये जर आपण ठरवलं तर किती पटीने इन्कम घेऊ शकतो हे नंतर तुम्हाला पुढे कळणार आहे. त्याच्यामुळं असा सुंदर असा जॉब की जो जॉब मी 20 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर, टॉपचं शिक्षण घेतल्यानंतर, फर्स्ट क्लास मिळवत शिक्षण घेतल्यानंतर जो मी मिळवला होता तो 20 वर्ष केला. आणि ज्यावेळेस माझी 1,25,000 सॅलरी होती, तर ती सॅलरीचा मी रिझाइन केला 25 जून 2025. मी हा जॉब रिझाइन केला आणि कंपनीने रिलीव्ह करायला मला 115 दिवस घेतले. कारण तिथंही माझ्याकडं खूप मोठा चार्ज होता आणि 115 दिवसानंतर मी माझा चार्ज दिल्यानंतर 6 ऑक्टोबर 2026 पासून मी हर्बल लाईफ फुल टाईम करतोय. कारण खूप जबरदस्त व्हिजन आहे. इथं आपली स्वप्न पूर्ण होणार आहेत. येस, तर इथं आवडलं काय बघा, पगार तर मिळतच होता, पण बरचसं काम करून छानपैकी किती जरी काम केलं तरी 20 वर्षामध्ये कुठेही गुलाबाचं फूल मिळालं नव्हतं. आणि कुठं तुम्ही चांगलं काम केलंय कुठं उल्लेख होत नाही. पण या ठिकाणी मी फक्त 5 लोकांना मदत केली होती आणि 35% डिस्काउंट मध्ये गेलो होतो. मी पहिल्यांदा निर्णय काय घेतला, की मला हर्बल लाईफ करायची. का या ठिकाणी मान सन्मान आहे. जबरदस्त आपलं रिकग्निशन आपण पाहतो. हे पहिलं माझं रिकग्निशन आहे. फक्त 5% लोकांना मी मदत केली होती आणि मला आदरणीय हेमंत सर आणि भाविका मॅडमनी त्यांच्या ऑफिसला बोलवलं होतं. काय केलं होतं, हा बुके मला दिला होता आणि मला खूप वाटलं होतं. बघा, मी कंपनीच्या टी-शर्ट वरतीच आहे आणि डायरेक्टली ऑफिसमधून जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आणि हा मला बुके दिला होता आणि हे मला खूप आवडलं होतं. आणि या ठिकाणी जर आपण लोकांना मदत केली तर आशीर्वादी इन्कम पण मिळणार आहे आणि मान-सन्मान पण मिळणार आहे. त्यासाठी हर्बल लाईफ मी ठरवली होती करायची. कारण असा मान-सन्मान आपल्याला कुठंच नाहीये. आपण किती जरी भारी आपल्या जॉबमध्ये जरी काम केलं, अगदी 8 तासाचा तुमचा जॉब असेल, तिथं तुम्ही 10 तास, 12 तास, 15 तास, अगदी 24 तास जरी काम केलं, तरी त्या ठिकाणी आपल्याला रिकग्नाइज केलं जात नाही. एक गुलाबाचं फुल आपल्याला दिलं जात नाही. पण ही संधी अशी आहे, मी सुरुवातीलाच का म्हटलो, ॲज अ असोसिएट म्हणून आपल्याला संधी मिळाली. काहीतरी पुण्य आपल्या आई-वडिलांनी केलंय आणि त्याच्यामुळे आपल्याला ही संधी मिळाली. आणि असे रिकग्निशन ज्यावेळेस मला फर्स्ट टाईम हा बुके मला दिला गेला आणि त्याचं कारण होतं फक्त 5 लोकांना मी मदत केली होती. तर त्या लोकांकडून खूप छान असे रिप्लाय येत होते, की तुमच्यामुळे आयुष्य बदललं. आणि त्या गोष्टीतून मी अतिशय मोटिव्हेट झालो. जर 5 लोकांना मदत करून जर मला माझा मान-सन्मान होत असेल आणि मी असंच भरपूर लोकांना जर मदत केली, तर नक्कीच खूप छान आनंद मिळेल. या ठिकाणी पहिल्यांदा हर्बल लाईफमध्ये मी हे मला बुके मिळाल्यानंतर मी कामाला सुरुवात केली होती. 5 लोकांना मदत केल्यानंतर हे ट्रेनिंग अटेंड केलं होतं. आदरणीय शिवाजी सर, कृष्ण सर सासवडला आले होते आणि इथं एक मला खरोखर एक झटका बसला होता, की एक ऊसतोड कामगारांची मुलं जर हर्बल लाईफमध्ये जर काम करत असतील आणि लाखापेक्षा जास्त इन्कम घेत असतील, तर मी 100% करू शकतो. इथं पाहू शकता मी कोपऱ्यामध्ये बसलोय, निळा एरो दिसतोय. हेमंत सरांनी मला पुढे आणून बसवलं होतं, कारण एचआर मॅनेजर होतो आणि येत नव्हतो ट्रेनिंगला. आणि मला काही गरज नाही. माझा व्हाईट कॉलर जॉब आहे. माझं खूप सुंदर चाललंय आणि मला काही वेळ नाहीये. एक रविवारी मिळतो आणि त्या रविवारी मला माझ्या फॅमिलीला घेऊन बाहेर जावं लागतं, फिरायला जायला लागतं. असे रिप्लाय माझे असायचे आणि भरपूर फॉलोअप घेऊन मी उशिरा आलो होतो आणि उशिरा आल्यानंतर पण मला हेमंत सरांनी पुढे आणून बसवलं होतं. आणि ज्यावेळेस शिवाजी सर आणि कृष्णा सर, मी दोघांना एकदम मन लावून ऐकलं. आणि खरोखर हे जर करत असतील, आज हे जर एवढ्या ग्रामीण भागातून, एवढ्या गरीब परिस्थितीतून आलेले असताना आज शिवाजी सर आणि कृष्णा वांगर सर करत असतील,
तर मी 100% करू शकतो. हा कॉन्फिडन्स मला पहिल्या ट्रेनिंग मध्ये मिळाला होता. आणि त्यानंतर चालू केलं होतं लोकांना मदत करायला. पहिल्या महिन्यामध्ये मी 5 लोकांना मदत केली होती. पण हुशार असल्यामुळं भाविका मॅडम मला पॅन कार्ड मागत होत्या, बाकीचे डॉक्युमेंट मागत होत्या. पण मला वाटायचं कुठंतरी हा इन्कम टॅक्सला दिसेल आणि मी देत नव्हतो. त्याच्यामुळे हा 2 महिन्याचा, पहिल्या महिन्याचा 1,600 रुपये फक्त चेक होता. आणि त्यावेळेस माझा पगार जवळपास 85,000 रुपये होता. बघा हर्बल, इथून पुढं समजून घ्या की काय होऊ शकतं. आपली नोकरी आणि हर्बल लाईफ याचं कंपॅरिझन जर तुम्ही केलं तर काय होऊ शकतं. कारण मी जस्ट पहिल्या महिन्यामध्ये 5 लोकांना मदत केली होती. त्यावेळेस मला 1,600 रुपयाचा चेक आला होता. आणि त्यावेळेस मी ऍज अ पार्ट टाइम म्हणून करत असताना माझा भारत फोर्सची सॅलरी होती 85,000 रुपये. पण हे जे 4,963 रुपये आहेत ते मला खूप भारी वाटले होते, कारण ते आशीर्वादाचे होते. आणि बघा हा जानेवारी 22 मधला हा माझा पहिला चेक आहे. आणि जानेवारी 2026 मध्ये आता माझा इन्कम आहे 8,26,509 रुपये 79 पैसे. कुठल्या नोकरीमध्ये एवढी ग्रोथ होते तुम्ही विचार करू शकता. याच्यावरती मी का हा निर्णय घेतला, मी का जॉब सोडला आणि का हे विजन पाहिलंय, तर हे समजून घ्या. कारण पहिली सुरुवात फक्त छोटी होती, फक्त 5 लोकांना मदत केली होती आणि 1,600 रुपयाचा चेक आला होता. आणि ज्यावेळेस 2022चा तो चेक होता 23, 24, 25, 26, आता जस्ट 4 वर्ष पूर्ण झालेत आणि किती रुपये इन्कम आलाय बघा. तुम्हाला सांगायचंय काय की जी आपली नोकरी आहे त्या नोकरीमध्ये आपण फक्त आपली भाजी बदलू शकतो, आपलं जीवन नाही बदलू शकत. आज ही भाजी असेल तर उद्या ती भाजी करू शकतो. पण आपलं जर खरोखर आयुष्य बदलायचं असेल तर हर्बल लाईफ सारखी जगामध्ये दुसरी कुठलीच संधी नाहीये. आणि ती मी समजून घेतली कधी, असोसिएट असताना. आता तुम्ही मीटिंग मध्ये जवळपास 1900 जण आहोत आपण. आणि तुम्ही जर असोसिएट असताल, तुम्ही या लेवलला, असोसिएट लेवलला जर ही संधी समजून घेतली ना, ते हे पुढच्या 3 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये तुमच्या बाबतीत होऊ शकतं. जर मी करू शकतो तर 100% तुम्ही करू शकतो. हा लास्ट मंथ इन्कम आहे. एव्हरेज जर काढलं तर गेल्या पूर्ण वर्षामध्ये साधारणतः 6 ते 7 लाख रुपये एव्हरेज महिन्याला होतं. आणि या महिन्याची सुरुवात एवढी छान झालेली आहे. तर हे मला सांगायचंय काय, तर आपण जर काम करत असेल, कुठला जॉब करत असेल, तर त्या जॉब मधून आपल्याला जर सॅलरी असेल आणि त्या सॅलरीमध्ये जर आपल्याला वाढ होत असेल ना, तर तुम्ही चेक करा किती टक्के वाढ होती. कारण माझी सुरुवात ज्यावेळेस मी सुरुवात केली होती कंपनीमध्ये, ज्यावेळेस जॉबला, त्यावेळेस 4,000 माझी सॅलरी होती. आणि 4 लाखावरून, 4,000वरनं मला ज्यावेळेस मी जॉब सोडला त्यावेळेस माझी 1,15,00,000 सॅलरी होती. म्हणजे एव्हरेज साधारणतः 5,500 ते 6,000 रुपये मला प्रत्येक महिन्याला वाढले होते, प्रत्येक वर्षाला वाढले होते. मी अतिशय प्रामाणिकपणे एकदम टॉपचं काम त्या कंपनीमध्ये करत होतो. A+ परफॉर्मन्स होता. आणि मला 4,500 वरून मला 1,15,00,000 सॅलरी व्हायला मला 20 वर्ष लागले. म्हणजे एव्हरेज 6,500 रुपये दर वर्षाचं माझं इन्क्रीमेंट होतं. आणि तोच प्रवास हर्बल लाईफचा बघा. जानेवारी 22 मध्ये माझा चेक पाहिला होता 1,600 रुपये. आणि जानेवारी 26 मध्ये तो चेक झालाय 8,26,509 रुपये. तुम्ही विचार करू शकता, हे खूप मोठं विश्व आहे. फक्त आपण हे असोसिएट लेवलला किती सिरियसली घेतोय हे खूप महत्वाचं आहे. असं जबरदस्त व्हिजन ज्यावेळेस मला मिळालं आणि खरोखर हे जर आपण जर व्यवस्थितपणे केलं तर याच्यावरती किती शून्य लावायचे आणि किती आपण याच्या माध्यमातून चेक घ्यायचा, हे पूर्ण आपल्या स्वतःवरती डिपेंड आहे. अशा पद्धतीने जबरदस्त इन्कम या ठिकाणी आहे. तर नक्कीच मला विचारायचंय की हा जो हा चेक कुणाकुणाला असं वाटतं की पुढच्या 3 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये मला यायला पाहिजे, त्यांनी चॅट बॉक्स मध्ये एक टाईप करायचा आहे. बघू आपण की मार्क्यूस मिशन आहे. जर आपण कुठली गोष्ट मनापासून मागितली तर ही आपल्या बाबतीत 100% होऊ शकते. ज्यांना ज्यांना वाटतं की पुढचे 2-3 वर्ष मी अतिशय मनापासून या सिस्टीमला द्यायला तयार आहे, ट्रेनिंग मध्ये बसायला तयार आहे, लोकांना मदत करायला तयार आहे, येस, आणि मला पुढच्या 2-3 वर्षामध्ये एवढा इन्कम पाहिजे,
त्यासाठी काय करायचंय, तर पहिल्यांदा आपल्याला लर्निंग करायचंय. आपल्याला काय करायचंय, लर्निंग करायचंय आणि त्यानंतर आपल्याला असं अर्निंग येणार आहे. तर मला सांगायचंय काय, की आता खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जर आता या मीटिंग मध्ये असोसिएट असताल, येस आता असोसिएट तुम्ही आहात या मीटिंग मध्ये, आणि तुम्हाला पुढच्या 2-3 वर्षामध्ये 8 लाख रुपये, 9 लाख रुपये, 10 लाख रुपये इन्कम पाहिजे, तर काय करायचंय, आपल्याला सुरुवातीला शिकायचंय. येस, शिकायचंय. जे शिकण्यासाठी तयार आहेत, येस, जे शिकण्यासाठी तयार आहेत त्यांनी आपले व्हिडिओ ऑन करायचे. कुणाकुणाला पाहिजे, आता मी विचारलं होतं बघा, किती जणांनी स्वतःवरती विश्वास आहे, ज्यांनी जे एक टाईप केलाय ना त्यांचा स्वतःवरती विश्वास आहे. चेक करा आपला स्वतःवरती विश्वास आहे का, आणि जर आपल्यावरती स्वतःवरती विश्वास असेल तर या पुढचा अर्धा तास हे मिळवण्यासाठी मी काय केलं हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. येस, तर मान हलवू शकता कुणाकुणाला शिकायचंय, कारण फर्स्ट लर्निंग. येस, सुरेश जाधव सर, अशी एक्साइटमेंट पाहिजे. क्या बात आहे. फर्स्ट लर्निंग देन अर्निंग. जर आपण शिकलो तर ऑटोमॅटिक आपल्याला असं अर्निंग मिळणार आहे. तर असोसिएट लेवलला असताना आपल्याला काय काम करायचंय, तर हे जे काम मी केलंय गेल्या 3 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये, येस मी ते तुम्हाला सांगणार आहे. तुमच्याकडे अजून डायरी पेन नसेल तर डायरी पेन घ्या, कारण खूप महत्वाचं आहे. अतिशय भारी सांगणार आहे आणि शेवटी 10 मिनिटं जबरदस्त नॉलेज मी तुम्हाला देणार आहे. जे मी केलंय, जे माझे गुरु त्यांच्या माध्यमातून जे काही मी शिकलोय, जे ऍक्टिव्हिटी मी केल्यात, जे करून मी या ठिकाणी पोहोचलोय, ज्या गोष्टी केल्यामुळं या निर्णयापर्यंत मी पोहोचलोय की येस आपल्याला जॉब नाही करायचा, बिलकुल नाही करायचा जॉब. की ज्या जॉबसाठी मी 17 वर्ष शिकलो होतो, 20 वर्ष जॉब केला, तो जॉब आपल्याला नाही करायचा. आपल्याला लाईफ टाईम आपल्याला आता हर्बल लाईफ करायची, कारण दोघंही जॉबला होतो, पण दोघांनी आता रिझाईन केलंय आणि आता फक्त ओनली हर्बल लाईफ करायची. आणि या निर्णयासाठी पोहोचण्यासाठी काय केलंय हे मला तुम्हाला सांगायचंय. तर नक्कीच एक असोसिएट असताना आपला कुठलाही व्यवसाय आपल्याला चालू करायचा असतो, तर त्यावेळेस आपल्याला काय लागतं, भांडवल लागतं. बरोबर, इन्व्हेस्टमेंट करावं लागते, कारण कुठलाही बिझनेस इन्व्हेस्टमेंट शिवाय चालू होत नाही. आणि हर्बल लाईफ मध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आहे, आपला स्वतःचा सुंदर बिफोर आफ्टर. बघा असोसिएट, ऑल असोसिएट, सुंदर असा बिफोर आफ्टर आपला तयार झाला की आपलं भांडवल रेडी झालं. त्याच्यामुळं सुंदर असा बिफोर आफ्टर आपला बनवायचा आहे. येस, मी सुरुवातीला असा होतो, मी एवढं वजन कमी केलंय, मी असा झालो. असा बिफोर आफ्टर जर तुमचा अजून रेडी नसेल तर तो बिफोर आफ्टर सुंदर असा पहिल्यांदा तयार करायचा आहे. कारण हर्बल लाईफ मध्ये तेवढे एकच भांडवल आहे, कुठं पैसे लावायचे नाहीत, कुठे इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये. स्वतःचा सुंदर बिफोर आफ्टर तयार झाला की आपलं काम चालू झालं. येस, त्यासाठी काय करायचंय, सुंदर असा बिफोर आफ्टर तयार करण्यासाठी लिहून घ्या, सगळे प्रोडक्ट यूज करायचे, सगळे प्रोडक्ट, ऑल प्रोडक्ट. जर आपण ऑल प्रोडक्ट यूज केले तर त्याचा फायदा काय होणार आहे, तर सुंदर असा आपला बिफोर आफ्टर तयार होणार आहे. येस, दुसरी गोष्ट, जर आपल्या गेस्टने आपल्याला विचारलं की नाईट वर्क कसं वाटतं, कसं लागतं सर, स्किन बुस्टरचे फायदे काय आहेत, स्लीप एनचे काय फायदे आहेत, हर्बल लाईफलाईन कशा पद्धतीने काम करते, या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला पाहिजे असतील, त्यासाठी आपण ऑल प्रोडक्ट यूज करायचे. आणि त्यासाठी ऑल प्रोडक्ट यूज करण्यासाठी लवकरात लवकर सुपरवायझर व्हायचंय. बघा, तुम्ही आता 35% 42% जर सकस संतुलित आहार खात असताल आणि तुम्हाला जर हा आहार महाग वाटत असेल, तर आता ठरवून घ्यायचंय की पुढच्या 4-5 दिवसामध्ये मला सुपरवायझर व्हायचंय. सुपरवायझर झालं की मस्त ऑल प्रोडक्ट 50% मध्ये, मग लिपटॉप पण खाऊ शकता, नाईटवर बी खाऊ शकता, काय म्हणाल ते ऑल प्रोडक्ट. आता जर तुम्हाला वाटत असेल की मला सगळे प्रोडक्ट खायचे, 50% खायला आवडतील का, 100% आवडतील. ऑल प्रोडक्ट आपण खाऊ शकतो. त्यासाठी लवकरात लवकर ठरवून घ्यायचंय. आपली अमेझिंग अशी जी डिस्काउंट लेवल आहे 50%, सगळे ऑल प्रोडक्ट 50% मध्ये. पुढच्या 2-3 दिवसामध्ये ठरवलं तर काही करू शकतो आपण. आपण काय करतो, ठरवायला वेळ लागतो. आपण ठरवायला वेळ घालवतो, ठरवलं की लगेच करतो. फक्त हे करू का नको, मला करायचंय का नाही, हे ठरवायला आपण वेळ घेतो. आणि जर आपण ठरवलं असेल तर करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. आपल्या स्पॉन्सर मेंटर सोबत बसायचंय आणि प्लॅनिंग करून घ्यायचंय की मला पुढच्या 2-3 दिवसामध्ये मला सुपरवायझर व्हायचंय. कारण अभेदनिक लेवल आहे, जबरदस्त वेगवेगळे ट्रेनिंग आपल्याला अटेंड करता येतात, ऑल प्रोडक्ट 50% मध्ये खाता येतात. प्लस आपला इन्कम जर वाढवायचा असेल,
ऍज अ असोसिएट म्हणून तुम्हाला 2, 4, 5, 10,000 रुपये आत्ता येत असतील, तोच इन्कम तुम्हाला जर 20,000 25,000 पर्यंत न्यायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर सुपरवायझर व्हायचंय. आणि सुपरवायझर झाले की मग खरी जर्नी चालू होती. तर आता असोसिएट जे 42% 35% आहेत, त्यांनी बघा आज जर ठरवलं तर पुढच्या 3-4 दिवसामध्ये 100% तुम्ही सुपरवायझर होऊ शकता. त्यासाठी ठरवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ऍक्शन प्लॅन काय करायचं हे आपल्या कोच सोबत बसायचं आणि करून घ्यायचं. नक्की ऑल प्रोडक्ट तुम्ही यूज करू शकता आणि ऑल प्रोडक्ट यूज केले की सुंदर असा आपला बिफोर आफ्टर तयार होतो. त्यामुळं दुसरं गोष्ट की आपलं हे बटन आहे विअर. बघा मी सुरुवातीला सांगितलं या बटनामुळे मी आलोय सिस्टीम मध्ये. माझी आणि हेमंत सरांची कुठली ओळख नव्हती. एका कामासाठी मी त्यांच्याकडे गेलो होतो आणि सरांचं बटन बघितलं होतं. किती महत्वाचं आहे, आपण बटन लावतो का? ज्या ठिकाणी गरज आहे तिथं आपण लावतो का? एखाद्या ट्रेनिंगला गेले की लावतोय आणि एखाद्या वाढदिवसाला गेलो, एखाद्या 10वीला गेलो, त्या ठिकाणी लावतोय का? की जिथं खरी गरज आहे या बटनाची, जिथं खरी गरज आहे त्या ठिकाणी आपण लावतोय का? त्याच्यामुळं या बटनामुळं आदरणीय हेमंत सरांना एक मिल टीम मिळालाय. तुम्हालाही 100% मिळू शकतो. कधी तुम्ही बटन लावलं तर. बरेच जण काय करतात, मीटिंगला आले की बटन लावतात आणि ज्या ठिकाणी जायचंय, ज्या ठिकाणी आपली गरज आहे बटनाची, लोक जिथं विचारणार आहेत, जिथं गर्दी आहे त्या ठिकाणी आपण बटन नाही लावत. त्याच्यामुळे रिक्वेस्ट आहे, तर सर्व जिथं जिथं आपण जाईल त्या ठिकाणी आपलं हे बटन असायला पाहिजे, कारण या बटनामुळे मी सिस्टीम मध्ये आलोय. जर हेमंत सरांनी हे बटन लावलं नसतं तर मी या सिस्टीम मध्ये आज आलो नसतो. माझं वजन कमी झालं नसतं, मला सुंदर अशी अपॉर्च्युनिटी मिळाली नसती आणि आज महिन्याला एवढे पैसे पण मला मिळाले नसते. येस, त्यानंतर लोकांना बोलायचं आपल्याला, टॉक टू पीपल. मी तेच केलं. माझा सुंदर असा बिफोर आफ्टर ज्यावेळेस तयार झाला, लोक ज्यावेळेस विचारायला लागली त्यांना पण सांगायला लागलो आणि त्यासाठी एक लिस्ट बनवली. मी काय बनवली, एक सुंदर अशी लिस्ट बनवली. माझे नातेवाईक, माझे मित्र, माझे कंपनीतले मित्र, कुणाकुणाला गरज आहे अशी प्रॉपर लिस्ट बनवली. आपल्याकडे लिस्ट नसेल तर आपल्याला काम नाही करता येत. स्मार्ट वर्क काय करायचंय बघा, मी पार्ट टाइम मधलं काम तुम्हाला सांगतोय, फुल टाइम मधलं नाही. ही कामं मी कधी केलेत, माझा जॉब सांभाळून केलेत. सुरुवातीला मी ज्यावेळेस जॉबला जायचो सकाळी बाहेर पडायला लागायचं मला 7:30 वाजता. बघा सकाळी 5 ते 7, 7:30 वाजेपर्यंत वर्कआउट वगैरे व्यायाम करायचा. 7:30 ला बाहेर पडायचं. माझी सुट्टी व्हायची 6:30 ला आणि मी घरी यायचो 8:30 वाजता. मी किती तास काम करत होतो बघा. त्यात मी मिलेनियर झालोय. तर तुम्ही 100% होऊ शकता. त्यासाठी काय आपल्याला असायला पाहिजे की टाइम मॅनेजमेंट असायला पाहिजे. ज्यावेळेस मी घरातून बाहेर पडायचो दिवसभर माझ्या डोक्यामध्ये असायचं की 6:30 वाजता सुटल्यानंतर मला काय करायचंय. एक छोटी डायरी माझ्याकडे असायची खिशामध्ये. दिवसभर ज्या ज्या गोष्टी माझ्या लक्षात यायच्या ना ते मी त्या डायरीत लिहून ठेवायचो की 6:30 नंतर सुटल्यानंतर मला कुणाला फोन करायचा आहे, मला कुठल्या गेस्टला भेटायचंय, मला कुणाकडे बॉडी चेकअपला करायचंय. हे तुमच्याकडे आहे का? जर तुम्ही आज पार्ट टाइम मध्ये जर हार्बल लाईफकडे एक फ्युचर म्हणून बघत असताल तर टाइम मॅनेजमेंट तुमच्याकडे आहे का? आता बऱ्याच वेळा मग इकडे करायचंय तिकडे करायचंय आणि संध्याकाळी सुटल्यानंतर आपल्यालाच लक्षात येत नाही की मला काय करायचंय. एक छोटी डायरी घ्या, खिशामध्ये ठेवा, डायरी भरली की टाकून द्या, दुसरी डायरी घ्या. दिवसभर जे जे तुमच्या लक्षात येईल करायचं पार्ट टाइम पण डोक्यात फुल टाइम. आणि दिवसभरात ज्या गोष्टी आपल्या लक्षात येतात अचानक 11-12 वाजता आपल्या लक्षात येतं की अरे माझे एक असोसिएट असे असे माझे एक गेस्ट आहेत आणि त्यांना फॉर्म्युला 2 चालू करावं लागेल, त्यांचं 2 किलो वजन कमी झालंय. हे तुम्ही लगेच लिहून ठेवायचं. मी लिहून ठेवायचो की XYZ 2 किलो वजन कमी झालंय, संध्याकाळी फोन करायचा आहे आणि फॉर्म्युला 2 सजेस्ट करायचा आहे किंवा कोचच्या माध्यमातून कॉन्फरन्स वरती बोलणं करून द्यायचंय. 6:30 ला सुट्टी झाली की हर्बल लाईफचं काम चालू झालं. असं मी करत होतो. टाइम मॅनेजमेंट. त्याच्यामुळं आपण जरी आता पार्ट टाइम मध्ये करत असताल तर व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट केलं. येस, प्रॉपर स्मार्ट वर्क करायचं. हार्ड वर्क तर 100% आहे. इथं फुकट आयुष्यात आपल्याला कुठं काहीच मिळत नाही. पण त्याला स्मार्ट वर्कची जोड असायला पाहिजे, टाइम मॅनेजमेंट असायला पाहिजे, कमिटमेंट असायला पाहिजे. एखाद्या गेस्टला जर आपण सांगितलंय की मला मी तुमच्याकडे 8 वाजता येतो बॉडी चेकअपला आणि तिथं जर आपण नाही पोहोचलो ना तर ते क्लोजिंग होत नाही. 8 वाजता जायचं तर मग 8च्या आधी आपण 5 मिनिटं गेलं पाहिजे. ती मी टाइम मॅनेजमेंट करत होतो. हे टाइम मॅनेजमेंट आपल्याला पार्ट टाइम मध्ये असताना खूप करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोकांना बोलायचंय, जास्तीत जास्त ऑल प्रोडक्ट यूज करायचे. हे सर्व करत असताना आपला कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. बघा पुढचा पॉइंट लिहून घ्या की आपला कॉन्फिडन्स. आपण एका ठिकाणी क्लोजिंगला गेलोय आणि तिथं आपला या प्रोडक्ट विषयीचा कॉन्फिडन्स किती आहे, या प्रोडक्टवरचा आपला विश्वास किती आहे.
आणि आपण पुढच्या गेस्टला किती कॉन्फिडन्सने सांगतोय, येस हे तुम्ही घ्या, 100% वजन कमी होणार आहे, नाही झालं तर पैसे परत, कंपनीचा दावा आहे, 100% माझं झालंय, माझ्या ह्याचं झालंय, त्याचं झालंय. हा कॉन्फिडन्स आपल्या बोलण्यामध्ये पाहिजे. आणि हा कॉन्फिडन्स जर आपण दिला तर 100% क्लोजिंग होतं. त्याच्यामुळे प्रोडक्टवरचा विश्वास, हा जो प्रोडक्टवरचा विश्वास आहे, जो कॉन्फिडन्स आहे, तो आपल्याकडे असायला पाहिजे. हे सर्व करत असताना आपला व्हाय खूप महत्वाचा विषय बघा, की हर्बल लाईफ का करतोय आपण, करतोय पार्ट टाइम, पण आपला व्हाय किती स्ट्रॉंग आहे, मला का हर्बल लाईफ करायची, हे मी पहिल्या दुसऱ्या ट्रेनिंग मध्ये मला ठरवलं होतं. कारण मी सक्सेस स्टोरी जे ऐकले होते, आदरणीय शिवाजी सरांचे असेल, कृष्णा सरांचे असेल, हेमंत सरांचा प्रवास मी बघितला होता, की मला त्यांच्यासारखं व्हायचंय, त्यांच्यासारखा इन्कम मला पण मिळू शकतो. आज ते जे एन्जॉयमेंट करतायत, आज त्यांची जी स्वप्न पूर्ण होत आहेत, ती मला माझी पूर्ण करायचे. हा व्हाय तुमचा आहे का? हा व्हाय किती स्ट्रॉंग आहे का? चाललंय आपलं जसं जमल तसं करतोय, तर मग वेळ लागणार आहे, होईल, पण काय होईल, वेळ लागणार आहे. तुम्हाला 2-3-4 वर्षामध्ये 8 लाख, 9 लाख, 10 लाख रुपये जर हर्बल लाईफच्या सिस्टीमच्या माध्यमातून घ्यायचे असतील, तर आपला व्हाय किती स्ट्रॉंग आहे. व्हाय जर आपला डगमगीत असेल, तर मग काय होणार आहे, वेळ लागणार आहे. छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपण निगेटिव्ह होऊ शकतो. आपला स्ट्रॉंग एक गोल असतं बघा, तुम्हाला एक छोटंसं उदाहरण दिलं, की आपल्या व्हाय वरती फोकस कसा असायला पाहिजे, आपण किती फोकस आपल्या कामावरती देतोय, हे खूप महत्वाचं आहे. का आपण टाइमपास म्हणून करतोय, की जस्ट आपल्याला संधी मिळाली म्हणून करतोय, का एक फोकस म्हणून करतोय. असं जर हात आपला पुढे आपण केला आणि या आपण बोटाकडे बघितलं, तर आपल्याला बोट दिसतं, बोटा पलीकडच्या भिंतीकडे बघितलं तर भिंत दिसते, बोट दिसत नाही. बघा तुम्ही ट्राय करू शकता. जर असा हात आपण पुढे घेतला, या बोटाकडे बघितलं तर समोरची भिंत ब्लर दिसते, आणि पुढच्या भिंतीकडे बघितलं तर आपली बोट ब्लर दिसतात. मग आपण फोकस कशावरती केलाय? हर्बल लाईफच्या कामावरती जर आपला फोकस असेल, तर 100% हर्बल लाईफचं होणार आहे. 100%. आपला फोकस खूप महत्वाचा आहे. आपला फोकस जर नसेल तर मग आपल्याला ब्लर दिसणार आहे. त्याच्यामुळं आता ठरवून घ्यायचंय, की ज्या अपॉर्च्युनिटीमध्ये पुढच्या 2-3 वर्षामध्ये आयुष्य बदलणार आहे. काय बदलणार आहे? पूर्ण आयुष्य बदलणार आहे. आपलं नाही, आपल्या पुढच्या 10 पिढीचं आयुष्य बदलणार आहे. त्या हर्बल लाईफ संधीकडं आपला फोकस किती आहे? का आपण पुढच्या दुसऱ्या गोष्टीकडे फोकस केलाय आणि हर्बल लाईफ आपल्याला ब्लर दिसते. तर मला सांगण्याचा उद्देश तोच आहे, की आपला फोकस किती आहे. जरी आपण पार्ट टाइम मध्ये आता करत असताल, हरकत नाहीये, पण आपण हर्बल लाईफच्या कामाला किती प्रायोरिटी दिली आणि मस्त असं मॅनेजमेंट करून राहिलो, तर 100% आपण सक्सेस होऊ शकतो. हे व्हिजिटिंग कार्ड आपल्याकडे आहे, सुंदर नसेल तर लगेच छापून घ्यायचंय. फक्त 1 ते 2 रुपये किंमत यायची एका व्हिजिटिंग कार्डची. आता यातून जर एखादा व्यक्ती जर आपल्याला मिळाला, तर तो आपल्याला आयुष्यभर रॉयल्टी देणार आहे. त्याच्यामुळं आपलं व्हिजिटिंग कार्ड हे काय आहेत, हर्बल लाईफचे टूलिंग आहे, टूल्स आहेत, टूल्स. आणि हे टूल्स व्यवस्थितपणे, तर आपल्याकडे काय असायला पाहिजे, टूल्स असायला पाहिजे. आणि विदाऊट टूल्स जर आपण काम करत असेल, तर काय होणार आहे, वेळ लागणार आहे. या व्हिजिटिंग कार्ड वरती आपला स्वतःचा फोटो पाहिजे. सुरुवातीला सांगितलं, भांडवल काय आपलं स्वतःचा बिफोर आफ्टर, मग तो स्किनचा असेल, वेट लॉसचा असेल, वेट गेनचा असेल. या व्हिजिटिंग कार्ड वरती आपल्या कोचचा फोटो असेल आणि आपलं नसेल, तर पुढचे फक्त 6 महिने आपण हर्बल लाईफ मध्ये टिकणार आहे. त्याच्यामुळे आणि आपल्या कोच सोबत आपला फोटो याच्यावरती टाकायचा, आणि तो फोटो जर आपण मेंटेन ठेवला, तो रिझल्ट आपला मेंटेन ठेवला, तर या कार्ड मध्ये 100% क्लोजिंग होणार आहे. असं अजून जर तुमच्याकडं व्हिजिटिंग कार्ड नसेल, तर व्हिजिटिंग कार्ड छापून घ्या. कारण ज्यावेळेस बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला ज्यावेळेस बिनओळखीच्या लोकांकडे भेटायचंय, बिनओळखीच्या ठिकाणी जर आपल्या लोकांना इन्व्हिटेशन द्यायचंय, मग फार मोठी गर्दी आहे, त्या ठिकाणी जर आपल्याला इन्व्हिटेशन शुल्क नाहीयेत, तर त्या ओळखीच्या बिनओळखीच्या लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी हे इन्व्हिटेशन कार्ड आपल्याला खूप महत्वाचं आहे. हे आपलं व्हिजिटिंग कार्ड असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळं तुमच्याकडे अजून जर व्हिजिटिंग कार्ड नसतील,
तर ते व्हिजिटिंग कार्ड छापून घ्या. आणि महत्वाची गोष्ट जी मी सांगितली की स्वतःचा बिफोर आफ्टर पाहिजे. आपल्या कोचचा तर असू द्या, काय हरकत नाहीये, पण आपला लवकरात लवकर सुंदर असा बिफोर आफ्टर तयार करायचा आणि मस्त आपल्या कार्डवरती छापायचा. ते आपल्याला ऍक्टिव्हिटीसाठी उपयोगी पडतात. येस, जे फ्लायर असतात ते ज्यावेळेस आपण बाहेरगावी जातो, बाहेर नवीन ठिकाणी जातो, त्या ठिकाणी जर आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे काय असायला पाहिजे, फ्लायर असायला पाहिजे. ते फ्लायर आपण देऊ शकतो. मी पण तसे करतो की बऱ्याच ठिकाणी जर आपण काही कामास्तव जर बाहेर गेलो तर त्या ठिकाणी जर आपण फ्लायर दिले तर त्या फ्लायर मधून एन्क्वायरी येते. आपण गेस करू शकत नाही कोण मिळेल. मी आता कोल्हापूरला गेस्ट स्पीकर होतो आणि कोल्हापूरच्या सकाळ सकाळ जाऊन मी एसटी स्टँड वरती फ्लायरिंग केलं होतं आता गेल्या महिन्यामध्ये. आणि खरोखर त्या फ्लायरिंग मधून 3 गेस्ट मला मिळाले आणि त्या सर्वांची मी नावं लिहून ठेवली होती. आणि लगेच मला 3 जणांचे फोन आले होते त्याच दिवशी. लगेच मी 6:30-7 वाजता फ्लायरिंग केलं होतं आणि फ्लायरिंग केल्यानंतर 12 जणांचे नंबर घेतले होते. त्यातल्या 3 जणांचे फोन मला आले होते आणि त्यातले 2 जण आता कॉलवरती वर्कआउट करतायत. दोघांनी पण ऑर्डर घेतलेली, दोघंही आहार खातायत. हे मला का सांगायचंय, ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी आपण ऍक्टिव्हिटी करणं खूप गरजेचं आहे. मग ते कार्ड देऊन आपला नंबर घेणं असेल किंवा अगदी जास्त मॉब असेल तर त्या ठिकाणी फ्लायरिंगच्या माध्यमातून आपण आपल्या आरोग्य पंढरीची ओळख करून त्यांना देऊ शकतो. असे फ्लायरिंग जर आपण केले त्यातून पण आपल्याला नवीन गेस्ट मिळू शकतात. कारण ह्या ऍक्टिव्हिटी खूप महत्वाच्या आहेत. एक वेलनेस कोच झालोय, सुंदर असा बिफोर आफ्टर तयार झालाय, वेट लॉस झालाय आणि आपण लोकांना सांगतच नाहीये, असं होणार नाही. आपल्याला काय करायला लागेल, जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे. आपण नाही पोहोचलो तर दुसरं कोणतरी पोहोचणार आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त नवीन लोकांच्या पर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर आपल्याकडे काय असायला पाहिजे, आपल्याकडे व्हिजिटिंग कार्ड असायला पाहिजे, आपल्याकडे फ्लायर असायला पाहिजे. तिसरी गोष्ट, कार्डा स्कॅन मशीन. मी 35% मध्ये गेलो होतो, मग अशा आपण फोटो बघितला. ज्यावेळेस मी 35% मध्ये गेलो होतो त्यावेळेस मला हेमंत सरांनी सांगितलं होतं की सर तुम्हाला आता कार्डा स्कॅन मशीन घ्यायला लागेल. आणि एका मिनिटाचा विचार न करता मी कार्डा स्कॅन मशीन बुक केलं होतं. फक्त त्यावेळेस मला सरांचा एक शब्द होता, जर तुम्ही कार्डा स्कॅन मशीन घेतलं तर पुढच्या महिन्यामध्ये तुमचं कार्डा स्कॅनच्या अमाऊंटची तुम्हाला चेक मिळेल आणि ती रक्कम तुमची निघून जाईल. आणि खरोखर आपले कोच जे असतात ना त्यांचा खूप स्टडी असतो या गोष्टीवरती. ज्यावेळेस मी 35% मध्ये गेलो, 5 लोकांना मदत केल्यानंतर कार्डा स्कॅन मशीन घेतली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं कामाला ग्रीप मिळाली होती आणि पुढच्या महिन्याचा चेक आला होता 9,000 रुपये. 8,500 रुपयाचं कार्ड स्कॅन मशीन मी 35% गेल्याबरोबर घेतलं होतं. चेक करा. तुम्ही जर आता 35% मध्ये असताल, 42% मध्ये असताल, सुपरवायझर असताल आणि तुमच्याकडे जर कार्ड स्कॅनचं मशीन नसेल तर मग काय लागेल, वेळ लागेल. आणि तुमच्याकडे कार्ड स्कॅनचं मशीन जर आता असेल तर 100% जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही कार्ड स्कॅनच्या मशीनसाठी केलेली आहे ती 100% तुम्हाला पुढच्या महिन्यामध्येच, पुढच्या बघा मी सांगू शकतो गॅरंटेड की पुढच्या महिन्यामध्ये 100% तो चेक तुमचा येणार आहे. कारण त्याचा फायदा असा होतो की आपण आपले गेस्ट आपण बॉडी चेकअप करू शकतो. ज्यावेळेस तुमचे जुने गेस्ट आहेत त्यांचं परत बॉडी चेकअप 20 दिवसांनी जर आपण केलं तर ऑटोमॅटिक फॉर्म्युला 2 ची ऑर्डर पडते. ज्यावेळेस आपलं स्वतःच मशीन असतं आपण आपल्या गेस्टच्या फॅमिलीमध्ये जाऊन बॉडी चेकअप करू शकतो. जर फॅमिलीमध्ये बॉडी चेकअप करून जर केलं तर त्या फॅमिलीतला जर एक व्यक्ती आहार घेत असेल तर ऑटोमॅटिक आई आहार चालू करते, वडील आहार चालू करतात, ऑटोमॅटिक फॅमिली कन्झम्पशन चालू होतं. आपली ऑर्डर मोठी पडते. पूर्ण फॅमिली कन्झम्पशन करायला लागली की आपले व्हॅल्युम पॉईंट वाढतात. व्हॅल्युम पॉईंट वाढले की आपला चेक चांगला येतो. आणि असेच गेस्ट मिळायला लागले की लवकर सुपरवायझर होतो. सुरुवातीला काय बोललो होतो मी की जर तुम्हाला ऑल प्रोडक्ट खायचे असतील भरपूर प्रमाणात तर आपल्याला सुपरवायझर व्हायचंय. आणि सुपरवायझर होण्यासाठी कार्ड स्कॅन मशीन खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर आता 35% मध्ये असताल, 42% मध्ये असताल, सुपरवायझर असताल आणि तुमच्याकडे जर कार्ड स्कॅन मशीन नसेल तर इमिजिएट कार्ड स्कॅन मशीन घ्या. इमिजिएट, कारण ते खूप गरजेचं आहे. आपले जे बऱ्याच वेळा आपण एका ठिकाणी बॉडी चेकअप प्लॅन करतो आणि काही कारणास्तव आपले कोच जर त्यापर्यंत नाही पोहोचू शकले तर काय होतं, मग ते गेस्ट निगेटिव्ह होतात. तो आपला लाईफ टाइम लॉस होतो.
आपलं स्वतःचं कार्ड स्कॅन मशीन असेल तर आपण पाहिजे त्यावेळेस पाहिजे त्या ठिकाणी आपण जाऊन बॉडी चेकअप करू शकतो. आणि त्याचा फायदा आपल्याला असा होतो, 100% वेळेमध्ये पोहोचल्यामुळं, बॉडी चेकअप केल्यामुळं क्लोजिंग होतं. त्याच्यामुळं हे कार्ड स्कॅन मशीन जर आपल्याकडे असेल, वेगवेगळे ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो. आता ऍक्टिव्हिटी करत असताना आपण जे बीएमआय करतो ते जर आपण फॅमिलीमध्ये करून, मी पण तसंच करायचो की फॅमिलीमध्ये जाऊन बॉडी चेकअप करायचो. फॅमिलीमध्ये बॉडी चेकअप जाऊन केलं की काय होतं, ऑटोमॅटिक क्लोजिंग पर्सेंटेज 100% चांगले. तुम्ही एकट्याचं बॉडी चेकअप करा आणि पूर्ण फॅमिलीमध्ये जाऊन पूर्ण फॅमिलीचं बॉडी चेकअप करा. 100% जर तू फॅमिलीमध्ये बॉडी चेकअप केलं तर 100% क्लोजिंग होतं. त्यासोबत आपण बॉडी चेकअपचे कॅम्प अरेंज करू शकतो. बऱ्याच ठिकाणी कुठं वाढदिवस असेल किंवा काय प्रोग्राम असेल, अशा ठिकाणी आपण बॉडी चेकअपचे कॅम्प आपण अरेंज करू शकतो. आता मकर संक्रांत होती बघा, एवढं आमच्या टीम मध्ये एवढ्या ठिकाणी निमित्त होतं, फक्त हळदी कुंकू. बघा तुम्ही केलेत का? हळदी कुंकाचं फक्त निमित्त होतं. हळदी कुंकाच्या निमित्ताने सर्व महिलांना प्रत्येक वेलनेस सेंटरला प्रत्येक ठिकाणी सर्वांना बोलवलं होतं आणि त्यांचे बॉडी चेकअप केले होते. निमित्त काय होतं? फक्त हळदी कुंकाचा कार्यक्रम. निमित्त काही आपण असू शकतो. कुठलंही आपण जर निमित्त असेल, त्या निमित्ताच्या माध्यमातून आपण बॉडी चेकअप कॅम्प आपण अरेंज करू शकतो. आणि बॉडी चेकअप कॅम्प केले तर नक्की 100% कमी वेळेमध्ये आपण सक्सेस होत असतो. हे करत असताना मी ज्यावेळेस जॉब रिझाईन करायचा निर्णय घेतला त्यावेळेस मी वेलनेस सेंटर टाकलं. बघा, आता खूप काळाची गरज आहे. जसा ट्रेंड बदलतोय, कोविड नंतर आपला झूम कॉल वरती जास्त जण येत होते आणि झूम कॉल वरती क्लोजिंग व्हायचं. पण आता ट्रेंड बदललाय. आपण वेळेमध्ये आपल्यामध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. आत्ताची काळाची गरज काय आहे? वेलनेस सेंटर. आपल्याला नोकिया मोबाईल माहिती आहे, बरोबर? आपल्याला HMT घड्याळ माहिती आहे. वेळेमध्ये त्यांनी त्यांच्यामध्ये बदल नाही केला आणि ते मार्केटमधून निघून गेले. आता खरोखर गरज कशाची आहे? तर ऑफलाईन वेलनेस सेंटरची गरज आहे. आपण जर अजून ऑनलाईन वरती डिपेंड असताल तर मग काय होणार आहे? वेळ लागणार आहे. त्याच्यामुळं ज्यावेळेस वेलनेस सेंटर चालू झालं तर नक्कीच खूप छान पद्धतीने आमचंही काम वाढलं, की ज्यावेळेस Zoom वरती आम्ही डिपेंड होतो. Zoomचा पण कॉल आहे. त्यावेळेस थोडंसं काम होत नव्हतं, कमी काम व्हायचं. पण ज्यावेळेस वेलनेस सेंटरचा निर्णय घेतला आणि त्यानंतर खूप छान पद्धतीने टीमचं पण काम व्हायला लागलं. कारण आपल्या गेस्टचं तिथं क्लोजिंग व्हायला लागलं. त्याच्यामुळं एक सुंदर असं छोटं-मोठं असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही आता सुपरवायझर असताल किंवा असोसिएट असताल, छोटं का होईना एक वेलनेस सेंटर आपल्या जवळपासच्या एरियामध्ये सुरुवातीला अगदी 10 बाय 10 जरी असेल, एक ऑफिस टाईप एखादं बॉडी चेकअपला तुम्ही इन्व्हिटेशन दिलं तर आपण त्यांना घरी बोलवू शकत नाही की तुम्ही आमच्या घरी या आणि आपण तुमचं बॉडी चेकअप करूया. क्लोजिंग नाही होणार. तेच जर तुमचं वेलनेस सेंटर असेल आणि त्या वेलनेस सेंटर मध्ये जर आपण गेस्टला इन्व्हाइट केलं आणि त्या ठिकाणी जर त्यांचं बॉडी चेकअप केलं तर 100% क्लोजिंग होतं. त्याच्यामुळे जसा ट्रेंड बदलतोय, त्या बदलणाऱ्या ट्रेंड सोबत आपल्याला स्वतःमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. आता गरज काय आहे? वेलनेस सेंटरची गरज आहे. आता काय गरज आहे? एक वेलनेस सेंटरची गरज आहे. त्याच्यामुळं वेलनेस सेंटर आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस वेलनेस सेंटर असतं ना, एक वेगळा कॉन्फिडन्स आपल्याला मिळत असतो. खूप छान असा कॉन्फिडन्स मिळत असतो. त्याच्यामुळं वेलनेस सेंटर आपलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर माझा खरोखर व्हाय कुठं क्लिअर झाला तुम्हाला मी सांगेल, की ज्यावेळेस मी पहिल्यांदा व्हॅकेशनला गेलो. 5 लोकांना मदत केली. त्यानंतर भंडारदरा व्हॅकेशन लागलं होतं आणि त्या भंडारदरा व्हॅकेशनसाठी गेल्यानंतर मला काय मिळालं तुम्हाला सांगतो, की जे ग्रेट लीडर मी ऑनलाईन बघायचो. बघा, असोसिएट लेव्हलला एखादं व्हॅकेशन कसं आयुष्य बदलतं आणि आपल्याला कसं भाग पाडतं, की मला आता हर्बल लाईफ करायची. एन्जॉयमेंट आपल्या हर्बल लाईफ मध्ये आहे ना, ती कुठंच नाहीये. जी टीम सोबत आपण जे जातो आणि तिकडे जी एन्जॉयमेंट असते आणि जे सर्व ग्रेट लीडर आपल्याला असतात. कारण ज्या ग्रेट लीडरला मी ऑनलाईन बघायचो, आदरणीय शिवाजी सरांना, कृष्णा सरांना ऑनलाईन अशा मीटिंगच्या माध्यमातून बघायचो. ज्यावेळेस मला कळालं की हे सर्व लीडर आपल्याला भंडारदरा या ठिकाणी पाहायला मिळतील, त्यांच्याशी बोलायला मिळेल, ते कसे बोलतात, कसे वागतात, त्यांचे कपडे कसे असतात, कशा पद्धतीने ते लोकांशी बोलतात, हे सर्व मला त्या ठिकाणी शिकायला मिळालं. आणि जे माझं स्वप्न होतं की त्यांना भेटायचंय मला, ते त्या माझ्या पहिल्या व्हॅकेशन मध्ये पूर्ण झालं. आणि ज्या व्हॅकेशनला मी पहिल्यांदा गेलो होतो ना, त्यानंतर ठरवलं होतं
की कुठलंही व्हॅकेशन प्रॉपर बंद करून आता आणू. मिस नाही करायचं. पहिल्या व्हॅकेशनला एकटा गेलो होतो, व्यवस्थित बंद पण केलं. खूप मला पश्चाताप झाला होता. ठीक आहे. कारण प्रत्येक जण मला फोटो काढायला सांगत होता. बघा तुमच्या बाबतीत होतं का? एखाद्या व्हॅकेशनला आपण एकटं जातो आणि बाकीचे मग आपल्याला सांगतात काढा फोटो माझा, काढा फोटो माझा. त्याच्यामुळं व्हॅकेशन मोबाईल 100% आपल्याला पूर्ण करायचंय. आता गोवा व्हॅकेशन लागले, तुझंच आहे. जबरदस्त, एकदम भारी गोवा व्हॅकेशन. तर या गोवा व्हॅकेशनला प्रत्येकाने क्वालिफाय करायचंय. येस, जोडीने गोडीने करायचंय, एकट्याने नाही करायचं. कारण मी ज्यावेळेस एकटा गेलो होतो ना, मला खूप पश्चाताप झाला होता. कारण मला प्रत्येक जण म्हणायचा आमचा फोटो काढा, आमचा फोटो काढा. बघा तुमच्या बाबतीत होतंय का? त्याच्यामुळं जे आताचं सुंदर गोवा व्हॅकेशन आहे, तर त्या गोवा व्हॅकेशन साठी आपण जोडीने आणि गोडीने क्वालिफिकेशन करायचंय. येस प्रशांत सर, आपलं येस बघू शकता गोवा व्हॅकेशनचा व्हिडिओ. कुठं? मुझे शाम सवेरे तेरी याद आती है, बेटा बिटिया को बड़ा तड़पाती है। दीदार बिना मैं ना रह पाऊंगा, मैं तुझसे दूरी ना सह पाऊंगा। फुर्सत कम मिटा जा, इश्क दा चांद दिखा जा, जो मेरा रात है आजा साथ, साथ निभा जा, साथ साथ निभा जा, और जो मेरा रात है आजा साथ, साथ निभा जा, साथ साथ निभा जा, और जो मेरा रात है आजा साथ, साथ निभा जा, साथ साथ निभा जा। ऐ मेरी सहारा छवि, वाव वाव वाव, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. सिस्टम साठी क्लॅपिंग करा. येस, मला तर असं वाटलं मी गोव्यातच आलोय का काय. जबरदस्त, क्या बात आहे. पण मेंटली नाही जायचं आपल्याला, फिजिकली जायचंय. फिजिकली गोव्याला फिजिकली जायचंय. क्रूज वरती एन्जॉयमेंट 2 नाईट, जबरदस्त जबरदस्त खतरनाक. आणि आमच्या टीमला पण अशी आयडिया अजून दिलेली नाही सरांनी, तुम्हाला दिलेली आहे. क्रूज वरती व्हॅकेशन, नॉट अ जोक. 2 दिवस. खतरनाक. आणि व्हिडिओ बघून तर मला असं वाटलं गोव्यातच आलोय. येस, तर मला विचारायचंय कोण कोण गोव्याला येणार आहे, चॅट बॉक्स मध्ये यश टाकायचं. जायचं का मग? बघू कोण कोण गोव्याला येण्यासाठी तयार आहे. जबरदस्त 2 दिवसाचं व्हॅकेशन. आणि तुम्ही आणि तुमच्या सोबत किती, यस पण टाईप करायचंय. आणि मी आणि माझे किती. हर्बल लाईफ मध्ये सक्सेस व्हायचं असेल तर मी आणि माझे किती. येस बघू आपण 2 3, क्या बात आहे 3. यस टाईप करायचंय. ज्याला ज्याला यायचंय ना गोव्याला, फुल धमाल करायची. जबरदस्त 2 नाईट, जबरदस्त एन्जॉयमेंट क्रूज वरती. कसली एन्जॉयमेंट राव, जबरदस्त. आणि ट्रेनिंग नवीन प्रेसिडेंट टीम. प्रेसिडेंट टीम कसं व्हायचं हे समजून घेण्यासाठी यायचंय गोव्याला. बस 4 5, क्या बात आहे, क्या बात आहे. कोण 4 घेऊन येणार आहे, कोण 5 घेऊन येणार आहे. येस, गोवा मला वाटतंय आपल्यामुळे फुल होतोय काय ना, हाऊसफुल एकदम. येस, बघू अजून 3 1. कोण 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 येणार आहे, कोण कोण फास्ट चला, कोण कोण. मार्क्युस मिशन, तू म्हणतात मार्क्युस सर. आणि ठरवलं की होतंय, ठरवायला फक्त वेळ लावतो आपण. येस, ठरवायला फक्त वेळ लावतो, ठरवलं की होतंय, 100% होतंय. येस, अजून टाईप करतायत. येस, दुसऱ्या लिंक वरती. येस, मनीषा मॅडम, क्या बात आहे. स्वाती मॅडम, ज्ञानेश्वर सर, येस, शुभांगी मॅडम, येस, क्या बात आहे. सुमन सर इकडं पहिल्या लिंक वरती. वैशाली मॅडम, गायत्री मॅडम, येस, प्रफुल्ल, स्वप्नील सर, येस, क्या बात आहे. जोडीने गोडीने, एकट्याने यायचं. मी आता सांगितलं, एकट्याने आले की काय होतं, काढा माझा फोटो, काढा याचा फोटो, त्यातच वेळ जातो. शिकायला काय मिळत नाही, एन्जॉयमेंट करायला मिळत नाही. पहिल्या व्हॅकेशन मध्ये होता, त्या व्हॅकेशन मध्ये ठरवलं होतं बाबा एकटं नाही, आता एकटं नकोच, जिथं जायचं तिथं जोडीनेच जायचं. मग दुसऱ्यांना फोटो काढायला सांगायचे जो एकटा आला असेल त्याला. त्यामुळं कुणीही एकट्याने यायचं नाहीये, जोडीने गोडीने यायचं. आणि हार्बर लाईफ इज
नंबर्स गेम. आपण आणि आपल्या सोबत किती, आताच लिस्ट काढायची. मला कुणाला घेऊन जायचंय, मला स्वतःला तर जायचंय, 100% जायचंय, पण माझ्या सोबत कोण येणार आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि नक्कीच तुम्हाला जर सुपरवायझर व्हायचं असेल ना, ऑल असोसिएट, मला सांगितलं होतं की या पहिल्या व्हॅकेशनला या, तुम्ही सुपरवायझर व्हाल. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, ऑल असोसिएट जे तुम्ही आता सुपरवायझर नाहीये, सुरुवातीला म्हणलं होतं मी, सुपरवायझर झालं की जबरदस्त ऑल प्रोडक्ट 50%. एका व्यक्तीला जरी आरोग्य दिलं तर छानपैकी इन्कम, आणि ऑल प्रोडक्ट यूज करतायत, वेगवेगळे ट्रेनिंग, एक्स्ट्रा वॅगनचा, जबरदस्त. बघा खूप लकी आहेत की ज्यांना एक्स्ट्रा वॅगनचं तिकीट मिळालं. आणि एक्स्ट्रा वॅगन जर तुम्हाला यायचं असेल तर लवकरात लवकर सुपरवायझर व्हायचंय. आणि सुपरवायझर होण्यासाठी मला सांगितलं होतं, भंडारदरा व्हॅकेशन पूर्ण करा, तुम्ही सुपरवायझर होणार. आणि मी झालो होतो. मी आज तुम्हाला पण अगदी कॉन्फिडन्सने सांगू शकतो, जोडीने गोडीने तुम्ही जर आला ना, ऑल असोसिएट, तुम्ही जर सुपरवायझर नसताल, जर व्हॅकेशन पूर्ण केलं तर 100% सुपरवायझर होणार पुढच्या 2-3 दिवसामध्ये. आज तारीख आहे 28, 29, 30, 31. ठरवलं तर 100% होतंय. फक्त ठरवायला वेळ लावतो आपण. काय करतो, करायचं का नाही हे ठरवायला वेळ लावतो. इथं ठरवलं की 100% होतंय. फक्त ठरवायला वेळ लागतो. त्याच्यामुळं शिवाजी सर, सॅल्यूट आहे तुम्हाला. खरोखर आम्हालाही हे आयडिया दिली नाहीये. क्रूज वरती व्हॅकेशन, आम्ही पण गोव्याला गेलो, पण तुम्ही खूप नशीबवान आहात की क्रूज वरचं व्हॅकेशन नॉट अ जोक. सक्सेस करा आज. ज्यावेळेस आदरणीय शिवाजी सरांना विचारलं जातं की एवढं तुमच्या टीमचं रहस्य काय आहे, एवढी फास्ट ग्रोविंग, पूर्ण भारतामध्ये आपली टीम अशी चालली बघा. आदरणीय शिवाजी सरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण भारताला प्रश्न पडलाय की काय करतात ते, काय करतात नक्की. तर याचे 2च कारण, जे जास्तीत जास्त ट्रेनिंग आणि जास्तीत जास्त व्हॅकेशन. त्याच्यामुळं एकाने राहायचं नाहीये. गोवा व्हॅकेशन आणि 2 नाईट नॉट अ जोक गोव्यासारख्या ठिकाणी. आणि व्हिडिओ तेवढा सुंदर बनवलाय, एकदम भारी. आणि नवीन प्रेसिडेंट टीम, त्यांचं ट्रेनिंग कशी एनर्जी असेल, न्यू प्रेसिडेंट टीम झालेत, त्यांची एनर्जी कशी असेल, जबरदस्त. गोवा व्हॅकेशन प्रत्येकाला प्रेसिडेंट टीम करणार आहे 100%. ज्याला असं वाटतं ना की मला लवकर प्रेसिडेंट टीम व्हायचंय, त्या प्रत्येकाने स्वतःचं क्वालिफिकेशन पूर्ण करायचंय, जोडीचं करायचंय, आणि त्यासोबत आपल्या सोबत किती हे खूप महत्वाचं आहे. अर्बन लाईफ इज नंबर्स गेम. आपण आणि आपल्या सोबत किती, असं सुंदर असं व्हॅकेशन आज सिस्टीमने लावलंय. तर हातामध्ये फक्त 3-4 दिवस आहेत. या 3-4 दिवसामध्ये स्मार्ट वर्क करायचंय, काय वाटेल ते करायचे, वाटेल ते सिस्टीमची मदत घ्यायची, आपल्या स्पॉन्सर मेंटरची मदत घ्यायची. आणि जे गोवा व्हॅकेशन लागलंय, जबरदस्त. तुम्ही गोव्याला आलात तर पुढच्या 3-4 वर्षामध्ये 8,26,000 रुपये तुम्हाला मिळणार, 100% मिळणार. मी फक्त पहिल्या व्हॅकेशनला गेलो होतो आणि डोक्यात घेतलं होतं की बस आता कुठलं हर्बल लाईफ मधलं कुठलंच व्हॅकेशन मिस नाही करायचं. आणि जीव तोडून काम केलं. प्रत्येक ट्रेनिंग अटेंड केलं, कुठलंही ट्रेनिंग नाही मिस केलं. ऑटोमॅटिक जे ट्रेनिंग मध्ये शिकलो त्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या. पार्ट टाइम मध्ये केलं पण डोक्यामध्ये फुल टाइम ठेवलं. काय केलं, पार्ट टाइम केलं पण डोक्यामध्ये फुल टाइम ठेवलं. स्मार्ट वर्क केलं. आज तुम्ही उदाहरण बघू शकता, मी एवढं एज्युकेटेड आहे. आपल्याकडे देवनाथ सर आहेत, कुणाकुणाला माहिती आहेत देवनाथ सर, ते पण सक्सेस झालेत. लिहिता वाचता येत नाही. मी त्या व्यक्तीची स्टोरी ऐकली आणि एवढं मोटिवेट झालो, तुम्हाला सांगतो. आज देवनाथ सर सक्सेस होऊ शकतात की जे व्यक्तीला लिहिता वाचता येत नाही, तो व्यक्ती सक्सेस होऊ शकतो. मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे. बघा तुम्हाला मी का फरक सांगतोय. एक पोस्ट ग्रॅज्युएट झालेला व्यक्ती सक्सेस होऊ शकतो, ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येत नाही तो व्यक्ती सक्सेस होऊ शकतो. आणि या 2 व्यक्तीच्या मध्ये तुम्ही जर असताल, मला काय म्हणायचंय, तुम्ही अगदी वेल एज्युकेटेड असताल तरी पण सक्सेस होणार आहे. तुम्हाला काही लिहिता वाचता येत नसेल तरी पण सक्सेस होणार आहे. आणि या 2 व्यक्तींच्या मध्ये आपण असतो आणि आपण विचार करतो होईल का नाही, जमल का नाही. हे 2 व्यक्ती करू शकतात. एक फुल्ली क्वालिफाईड व्यक्ती जो पोस्ट ग्रॅज्युएट आहे, यस, फर्स्ट क्लास आहे, एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये HR मॅनेजर होता, तो व्यक्ती करू शकतो एका साईडला. दुसऱ्या साईडला जे व्यक्ती लिहिता येत नाही, वाचता येत नाही, शिक्षण नाही, तो व्यक्ती करू शकतो. आणि या 2 व्यक्तीच्या मध्ये तुम्ही, आणि तुम्हाला जर प्रश्न पडत असेल मी सक्सेस होऊ शकतो का, तर आजचं तुम्हाला उत्तर आहे 100% होऊ शकतो. 3 दिवस राहिलेत. पॉवर प्ले, जबरदस्त बॅटिंग,
पॉवर प्ले मध्ये जर आपण जबरदस्त बॅटिंग केली तर 100% आपण मॅच जिंकतो. 3 दिवस राहिलेत महिन्यातले. येस, प्रॉपर प्लॅनिंग करायचंय, आपलं गोवा व्हॅकेशन पूर्ण करायचंय जोडीचं गोडीचं. आणि सर्वात महत्वाचं, काही झालं तरी या 31 तारखेच्या आधी सुपरवायझर व्हायचंय. काय व्हायचंय? सुपरवायझर व्हायचंय. तर नक्की सर्वांना सुपरवायझर होण्यासाठी आणि गोवा व्हॅकेशन पूर्ण होण्यासाठी आणि खूप लवकर सक्सेस होण्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आज या ठिकाणी जो काय माझा 4 वर्षाचा प्रवास असोसिएट जानेवारी 2022 मध्ये झालो होतो. पहिला चेक होता 1600 रुपये, 5 लोकांना मदत केली होती. आणि आता ॲज अ 4 वर्षानंतर मिलेनियरी आपले रिप्रेझेंट करतोय. लास्ट मंथचं चेक आहे 8,26,000, की जो मार्चचा 10 लाख रुपये असणार आहे. हा कॉन्फिडन्स मला दिलाय. आणि हा जर तुम्हाला पाहिजे असेल, ज्या काही गोष्टी आता आपण केल्या ते 20% पार्ट होतं, 80% ऍक्शन महत्वाची आहे. 100% तुम्ही जे काही समजलंय ते ऍक्शन मध्ये याल आणि खूप लवकरात लवकर सक्सेस व्हाल अशी एक सदिच्छा व्यक्त करतो. आणि आज सिस्टीमने मला आज तुमच्या सर्वांच्या सोबत बोलण्याची संधी दिली. आदरणीय 30K शिवाजी गोपाळ घरे सर, थँक्यू व्हेरी मच. आणि नक्कीच सर्वांना शुभेच्छा आहेत. थँक्यू. काय जर बोलताना चुकीचा शब्द गेला असेल तर तो माझा मला पाठीमागे द्या. पण जे काय तुम्हाला आज आवडलं असेल ते मनापासून जीव तोडून कामाला लागा. 100% या मीटिंग मधील प्रत्येक जण प्रेसिडेंट टीम झाल्याशिवाय राहणार नाहीये. थँक्यू व्हेरी मच. बॅक टू मास्टर ऑफ सेरेमनी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. यस 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 तर सगळ्यांनी एकदा केशव सरांसाठी क्लॅपिंग करायची आहे. यस, क्योंकि आज का जो सेशन हुआ है बहुत अमेजिंग. आणि त्यांनी सांगितलं की सुरुवात किती 1600 रुपयाने केली होती. आज 4 वर्षामध्ये तुम्ही पाहिलं काय लाईफ आहे. आणि नक्कीच प्रत्येक जण करू शकतो, परंतु त्यासाठी तुम्ही डिसिजन घेताय का हे त्यांनी खूप महत्वाचं सांगितलं. आणि टाइम मॅनेजमेंट इज लाईफ मॅनेजमेंट. तर तुमचं वेळेचं मॅनेजमेंट झालं पाहिजे. कारण पार्ट टाइम मध्ये जरी तुम्ही कोणती गोष्ट करत असाल तर 100% तुम्ही जर त्याला स्वतःला झोकून दिलं त्या गोष्टीमध्ये तर नक्कीच तुम्ही